आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक रेस्ट्रो। उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार। सर्व कार्यक्रमांसाठी 300 व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी प्ले पार्क। आमचा पत्ता हॉटेल गंगाटेक रेस्ट्रो अँड बार, बेळंकी, मिरज रोड, बेळंकी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। आज मंगळवार 23 डिसेंबर रोजी आंबेडकरी चळवळीचे नेते महेश कुमार कांबळे यांनी पत्रकार परिषद घेत प्रभाग क्रमांक 3 मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा केली। त्यांच्या या घोषणेमुळे महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीला सुरुवातीलाच वेगळे वळण मिळाले आहे। पत्रकार परिषदेत बोलताना महेश कुमार कांबळे यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचे स्पष्ट करत येत्या काळात निवडणुकी संदर्भातील आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आणि भूमिका जाहीर केली जाणार असल्याचेही संकेत दिले। या घोषणेमुळे प्रभाग क्रमांक 3 मधील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहे। सद्यस्थितीत या प्रभागात थेट लढत मोहन वनखंडे यांचे सुपुत्र सागर वनखंडे आणि महेश कुमार कांबळे यांच्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जरी अद्याप कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी कांबळे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार जाहीर केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे। या अनपेक्षित घोषणेमुळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच चुरशीचे आणि रंगतदार वातावरण निर्माण झाले असून येत्या काही दिवसात आणखी कोणकोणते राजकीय निर्णय समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 2026 ला होणाऱ्या सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्या निमित्तानं आज मी प्रेस आयोजित केलेली होती आणि त्या प्रेसमध्ये आपण आज जाहीर केलेलं आहे की मिरजेतील प्रभाग 3A हा जो अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव जो मतदारसंघ आहे त्या प्रभाग 3A मधून मी स्वतः डॉक्टर महेश कुमार कांबळे निवडणूक लढणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार आहे अशा पद्धतीची घोषणा मी आज करतोय। याचं कारण असं की प्रभाग 3 मध्ये सुधारित खेड्यासारखी अवस्था ह्या माजी अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी केलेली आहे। अनुसूचित जाती प्रवर्गातून मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा असेल महापालिकेचा असेल सामाजिक न्याय विभागाचा मोठा निधी मिळतो आणि तो निधी आपण त्या मतदारसंघामध्ये खर्च करून त्या स्थानिक नागरिकांना तिथला विकास करून त्यांना सुखसुविधा मिळवून देणं हे प्राधान्यानं त्याचं काम असतं। पण माजी नगरसेविका सौ अनिता मोहन वनखंडे यांनी या प्रभाग 3 मध्ये 18 कोटींची कामं आम्ही केलेली आहेत अशी आमच्याकडे पुराव्याची कागद असं ते सांगत फिरत आहेत। मला त्यांना एक खुलं आव्हान द्यायचं आहे की तुम्ही 18 कोटीची जी विकास कामं केलेले आहात त्या प्रत्येक पूर्ण झालेल्या कामावर तुम्ही मला स्वतः घेऊन चला। ते काम तुम्ही केलं आहे का नाही, कशा दर्जाचं केलं आहे याचं मला पाहणी करू दे आणि मला राहू दे प्रभागातल्या एक 20 नागरिकांना घेऊन तुम्ही त्यांना तरी कामं दाखवा की 18 कोटी रुपये खर्च केलाय। जनतेची दिशाभूल करण्याचं या वनखंडे कुटुंबानं सोडावं, कारण सुरेश खाडेंच्या उपकारानं 15 वर्ष तुम्ही पीए म्हणून राहिला, त्या जीवावर तुम्ही तुमची आर्थिक प्रगती केली। तुमचं स्वतःचं काही अस्तित्व नसताना तुम्ही एक शिक्षक म्हणून विद्या मंदिरमध्ये काम करत होता, तिथून पीए झाला आणि तिथून तुमची आर्थिक प्रगती झाली। त्यामुळे तुम्ही तुमचा मुलगा सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेला आहे, त्या मुलाला तुम्ही लॉन्च करण्याचा, सागर वनखंडेला लॉन्च करण्याचा प्रयत्न करताय। पण मला एक सांगायचं आहे की माझ्यासारखा चळवळीतनं शून्यातून गरीब परिस्थितीतून वर आलेला एखादा सामाजिक कार्यकर्ता जर गरिबांच्या अडचणी जाणून घेऊन काम करणार असेल तर निश्चित त्या प्रभाग 3 ची जनता ही माझ्यासारख्या धाडसी अभ्यासू आणि गल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत अभ्यास ज्ञान असणारा एखादा चांगला नगरसेवक निवडून देण्यासाठी मागे पुढे बघणार नाही।
तसंच माझं सुरेश खाडे या मिरजेचे आमदार आहेत, माजी पालकमंत्री आहेत, यांना एक खुलं आव्हान आहे की सुरेश खाडेंच्यात खरोखरच जर हिंमत असेल तर प्रभाग 3 मध्ये माझ्या विरोधात त्यांनी त्यांचा मुलगा उभं करून दाखवावा. माझ्या विरोधात उभं करायचं नसेल तर सागर वनखंडे तिथं उभं राहणार आहेत, त्यांच्या विरोधात उभं करून दाखवावा असं मी जाहीर आव्हान देतो. मला या प्रभागाचा विकास करायचा आहे. आता यांच्यावर मला काही टीका करत बसायची नाही. त्या प्रभागामध्ये जेवढ्या महापालिकेच्या शाळा आहेत, उर्दू असतील, मराठी असतील, त्या सर्व शाळा मला सुसज्ज करून त्या मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करून द्यायचं आहे. प्रभाग 3च्या विस्तारित भागामध्ये ड्रेनेज, पिण्याचं मुबलक पाणी, रस्ते ह्या सुखसुविधा उपलब्ध प्राधान्यानं करून द्यायच्या आहेत. या प्रभाग 3 मध्ये एखादं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याला उभं करायचं आहे. प्रभाग 3च्या पंढरपूर रोडच्या मगदुममाळा भागामध्ये तिथं साधा दवाखाना नाही, तिथं आरोग्यवर्धिनीखाली एक दवाखाना आपल्याला उभा करायचा आहे. प्रभाग 3 मध्ये जेवढे ओपन स्पेस आहेत त्या ओपन स्पेस मध्ये क्रीडांगण नाहीत, आज अखेर उद्यानं बनवली गेली नाहीत, वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र बनवलं गेलं नाही, मुलांसाठी कुठलंही एखादं छोटं उद्यान विकसित केलं गेलं नाही, वॉकिंग ट्रॅक नाही, महिलांसाठी वॉकिंग ट्रॅक नाही, व्यायामाचं कुठं जाण्यासाठी ठिकाण नाही. या सर्व आपण मग क्रीडांगण असेल, व्यायामशाळा असेल, परत आपल्याला जी काही विरंगुळा केंद्र असतील त्या प्रभागामध्ये आपण निर्माण करण्याचा आपण आपला एक मानस ठेवलेला आहे. मला जर या प्रभाग 3 मधल्या नागरिकांनी निवडून दिलं तर मी कुणाच्या पॅनलमध्ये असेन नसेन तो भाग वेगळा, पण निश्चित मी एकटा निवडून आल्यानंतर त्या माझ्या 4 प्रभागातल्या साथीदारांना घेऊन, किंवा जर मी कुणाच्या पॅनलमध्येच गेलो नाही, एकटा लढलो, तर मी एकटा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा जो फंड मिळतो, तो जो निधी मिळतो, तो मोठ्या प्रमाणात आणून या भागातले अजून अर्धवट राहिलेली जी कामं आहेत, प्रत्येक जाती धर्माची जी धार्मिक स्थळं आहेत, ईदगाह आपला प्रामुख्याने मिरजेतला मुस्लिम समाज प्रत्येक ईदला तिथं नमाज पठण करतो, तिथं कोणत्याही पद्धतीचा विकास झालेला नाही, सुधारणा झालेली नाही, ती करण्याचा आपला मानस आहे. मग आपले चर्च असतील, बौद्ध विहार असतील, सगळी मंदिरं असतील, या सगळ्यांना आपण निधी उपलब्ध करून त्यांची सुधारणा करून विकास करण्याचा मानस आपल्याला आहे. या प्रभागामध्ये कुठलाही जातीभेद, मतभेद न ठेवता सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने आपण गुण्यागोविंदानं सगळ्या नागरिकांना सोबत घेऊन, सगळ्यांना एकत्र घेऊन या प्रभाग 3चा विकास साधण्यासाठी मी आज माझी उमेदवारी प्रभाग 3 मधून जाहीर करतोय. कोणत्याही पक्षानं मला उमेदवारी दिली, अगर नाही दिली तरी मी प्रभाग 3 मधून अनुसूचित जाती अप्रवर्गातून निवडणूक लढणार, हे मी आज जाहीर करतो. जय भीम, जय शिवराय, जय भारत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांची उमेदवारी संदर्भात चर्चा सुरू आहे. या 2-3 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि त्या प्रभागातील ज्या नागरिकांची मतं आहेत की बाबा कोणता पक्ष, कोणतं चिन्ह की डॉक्टर तुम्ही घेऊन थांबावं, असं प्रभागातल्या काही नागरिकांची मतं घेऊन आपण त्या पक्षाची उमेदवारी फायनल करणार आहोत.